लक्ष्मी मनपगामिनी यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आज आहे श्रावणातला तिसरा शुक्रवार आणि माझं आज ना वरदलक्ष्मी व्रत बी आहे। तर म्हटलं का नको, म्हटलं आपण लक्ष्मीची पूजा करतोय तर वरदलक्ष्मीची पूजा करून घेऊ। आणि पूजा ना आपल्याला एकत्र करायला चालते, कारण की बरेच जणीचं ऐकलंय, तर म्हटलं आपण बी करूनच घेऊ। आज एरी बी मला पूजा मांडायची आणि मला ना असं विचार चालला होता की मी पूजा ना दिवसा मांडते, म्हणजे जेणेकरून की दिवसभर ही पूजा आपल्या घरात राहील। पण मला काहीतरी कारण होतं त्यासाठी मग मी सकाळी न मांडता आता मांडते। तर हे बघा ना स्टीलचा तांब्या घेतला आहे, कारण की माझ्याकडे आता ना तांब्याचा नव्हता, कारण की आता ते बघा एक कळस भरला, एक इथे आणि एक छोटासा आहे पण तो नव्हता ठेवायचा मला इथं। तर मग इथं ना मी आपली कुंचन सेवा कशी करतात हे बघा, भरपूर जणी ना धनलक्ष्मी कुंचन सेवा करतात ना, तशा प्रकारे हे आपल्या कुंचन भरतो ना तसं आपल्याला मोठी मोठी ना इथं हा तांब्या भरायचा आहे। आणि मग तांब्या भरल्या त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू आणि त्यानंतर ना एक फूल ठेवून दिलं, त्यानंतर एक नारळ आणि जो हा मुकुट आहे ना, तर मी हा मुकुट लावते जो मी मार्गशीर्ष महिन्यात आणला होता मार्गशीर्षचे गुरुवार करण्यासाठी। तर तोच तेव्हाचाच माझा मुकुट वस्त्र माझ्याकडे होते, म्हटलं चला मी हा बी ठेवून देते। आणि तुम्ही ना अशीच कुंचन सेवा करू शकता, म्हणजे कोणी कोणी नुसतं तांब्यामध्ये धान्य भरतं आणि नारळ वरतून ठेवून अशीच पूजा करतं। पण माझ्याकडे मुकुट होता म्हणून म्हटलं चला आपण ना सजूच। असं काही नाही की आपण एवढं सागर संगीत केलंच पाहिजे, असंच केलं पाहिजे। फक्त एवढं आहे की तुम्ही किती भक्तीनं, किती मनातून, किती आतुरतेनं करता याला महत्त्व आहे। आणि जास्तीत जास्त ना सजावटीपेक्षा ना जास्तीत जास्त सेवा केलेली किती बी प्रभावी आहे। तर त्यासाठी मग मला जेवढी सेवा जमते तेवढी तर मी करायचा प्रयत्नच करते, कारण की पुस्तक वगैरे काही वाचायला घेतलं देवाचं की माझा समर्थ कसा मांडीवर येऊन बसतो। पण मग मी थोडी जेवढी जमन तेवढी पूजा करते ना। आणि मला ना आज बी मला श्रीयंत्र भेटलं नाही, पण त्या तायांनो श्रीयंत्र आणायला मी पैसे देऊन ठेवलेले, पण मग ते त्या ताईलाच भेटत नाही पुढून, तर त्या तरी काय करतील। तर मग असो। त्यानंतर इथं मी ना आता खीर बनवते। तर इथं ना मी त्यांना हे मनुके काजू बदाम मागून घेतले, कारण की म्हटलं मला खीरीत बी टाकायसाठी नव्हते। आणि मग ते वरदलक्ष्मीला व्रत आहे ना, तिथं ना 21 का किती का प्रकारचे भोग लावले जातात। तर एवढे तर नाही होणार म्हटलं आपल्याच्यानं, पण म्हटलं 5 प्रकारचे लावते म्हटलं मी। तर मग मी काजू बदाम मनुके, एक माझ्याकडं डाळिंब होतं घरामध्ये ते, आणि थोडीशी खीर बनवणार आहे, तर म्हटलं खीर अशा प्रकारे 5 प्रकारचे मग नैवेद्य होऊन जाईल देवीला। तर इथं थोडे थोडे मी वाटीतून काढून घेते, म्हणजे मला खीरीत टाकायला काम येईल। आणि मी कट करून घेते। आणि आज ना मला फुलं आणायला गेले होते ना, तेव्हा मस्त मला फ्रेश असं मस्त एक गाईचं दूध भेटलं, तर मी मस्त 1 लिटर गाईचं दूध घेऊन आले आणि आता तेवढ्याची खीर बनवते। तर तुम्हाला सांगते, एवढी कढई भरून मी खीर बनवली होती ना, तर त्याच्यात फक्त 2 वाट्या देवी कुठे ठेवल्या होत्या ना तेवढ्याच राहिल्या होत्या, की कारण की ना दोघी आज जे वरदलक्ष्मी पूजा असते ना, तर त्याचं उद्यापन आपल्याला आजच करायचं असतं। तर उद्यापनासाठी ना 2 तायांना बोलवलं होतं, मग त्यांना दिलं। मग त्याच्यानंतर 2 कुमारिका आल्या परत आमच्या वरच्या 2 जणी, असं मग डबल एक मुलगा, म्हणजे असं कोणी कोणी जे येईन त्यांना मी प्रसादाच्या स्वरूपामध्ये खीर वाटून दिली। तर चला इथं खीरीला मस्त असं तडका देऊन घेते। तर काजू बदाम मनुके आणि थोडंसं तुपामध्ये ना रोस्ट करून घेते, मस्त फ्राय करून घेते आणि इथं टाकून देते। आणि इथं ना थोडंसं कॅमेरा हलवत होता, कारण की समर्थ खाली उभा होता आणि तो ट्रायपॉड हलवत होता, त्याला नको रे, पण तो नको म्हणलं ना, तो मुद्दाम करत होता। म्हटलं सर बाजूला, आवडू दे मला पटापटा पूजा मांडायची। पण तुम्हाला सांगते, तू ना मला काही काम नसलं समजा मी बसले ना तर मस्त खेळतो, आणि जेव्हा मी कामात असते ना तेव्हा तो मुद्दाम माझ्याकडे येतो। आता पूजा करायला बसल ना तेव्हा मी माझ्या मांडीवर येऊन बसल। तर हे बघा, आता माझा महालक्ष्मीचा संकल्प सोडून झालेला आहे मागच, पण मग आज वरदलक्ष्मी पूजा आहे ना, तर मग मला तो संकल्प सोडायचा आहे। तर इथं मी 3 वेळेस पाणी घेतलं हातात आणि सोडून दिलं की शिवाय नमा माधवाय नमा, असं 3 वेळेस अजून एक काहीतरी बोलले, आता विसरले मी ते। तर त्यानंतर ना हातामध्ये फूल घेतलं, हळदी कुंकू, आणि आपलं फक्त सांगायचं मी कोणत्या गोत्रातली नाव सांगायचं, आणि काही जी इच्छा असेल ती इच्छा जरी नसेल तरी बी सांगायचं की देवी माता मी जी तुझी ही सेवा करते ती माझ्याकडनं पूर्ण करून घे, आणि असं करून संकल्प सोडून द्यायचा। त्यानंतर इथं ना माझ्याकडे आता लक्ष्मीची मूर्ती नव्हती, बऱ्याच जणीकडे चांदीची मूर्ती आहे, माझ्याकडे नाही। आता बघू जेव्हा योग येईल तेव्हा, पण तोपर्यंत म्हटलं इथं सुपारीचं स्वरूप घेतलं, गणपती बाप्पाचा आधी अभिषेक केला, त्यानंतर महालक्ष्मी मातेचा अभिषेक करून घेतला। आणि त्यानंतर ना आता मी इथं कॅमेरा थोडासा हातात घेते आणि तुम्हाला जवळून दाखवते। बघा, इकडं गणपती बाप्पा, इकडून महालक्ष्मी माता, तर या दोघींना हळदी कुंकू पुष्प वाहून देते। आणि त्यानंतर तुम्हाला माझे सगळे जवळचे देव दाखवते। तर हे बघू शकता तुम्ही इकडचे देव, हे माझे पावलं किती सुंदर दिसतंय ना।
त्यानंतर इथे फुलं ठेवून देते एक एक. आणि हे वस्त्र मी ना बनवलं आहे आज. तर रेडीमेडच कापूस आणला होता मी, कारण की ना आता कापूस नाही माझ्याकडे. आता गावाकडे जेव्हा जाणं आहे ना, बघू आता तेव्हा कापूस भेटेल. गावाकडे गेलं की भरपूर कापूस भेटतो, पण यावेळेस मी गेले तर मला लक्षच नव्हतं. आणि माझी देवी आई बघा किती सुंदर रूप दिसते. तर एवढी काही आयडियाच नव्हती मला की आज एवढी पूजा मांडणार मी, नाही तर मी अजून काहीतरी करणार होते. तर मग जेवढं झालं माझ्याच्यानं घाई तेवढं केलं. कसं आहे माहिती आहे का, माझं आधी माझ्या मनात नसतं बरं का, आणि अचानक टायमाला मनात येतं आणि लगेच मग मी ते करते. तर हे वरदलक्ष्मी व्रताचं बी असंच झालं आहे. आधी तर माझ्या काही मनात नव्हतं, कारण की म्हटलं आपल्याला लक्ष्मीचा उपवास करायचा आहे, मग आपलं शुक्रवार, तर हे कसं काय जमल. पण मी 1 2 म्हणजे 1 2 3 4 व्हिडिओ बघितले. अरे सगळेजण करताय म्हटलं दोन्ही बी, तर म्हटलं चला मी बी करते. आणि बघा माझा समर्थ ना साईडला बसून मस्त बिस्किट खात होता थोड्या वेळसाठी, जास्त नाही. तर इथं मी दिवे वगैरे लावून घेतले होते. तर म्हटलं चला अगरबत्तीला, जोपर्यंत अगरबत्ती धूप लावत नाही तोपर्यंत पूजामध्ये जी मजा असते ना ती येतच नाही खरंच. मस्त ते धूप हे दरवळतं ना घरामध्ये, खूप छान वाटतं. तर इथं मग मस्त 2 3 अगरबत्त्या घेतल्या. देवाला पहिले ओवाळून घेते, जे देवांना मी हळदी कुंकू लावलं तिथे. आणि इकडचे बी देवांची आता लगेच मी पूजा करायला घेते. म्हणजे मला आता एवढं मांडणी वगैरे करू सर 7 वाजून गेले होते. आणि मदत ना गल्लीमध्ये एक दादानी गाडी घेतली, तर तिकडं ओवाळायला गेलो, तिकडून मी ओवाळून आले. आणि आता इथं ना बाप्पाची आणि कुलदेवतेची पूजा करून घेते. पहिले तुम्हाला सांगितलं सुपारीच ठेवते आणि त्यांचा बी छान अशी पूजा करून घेते. इथं अष्टलक्ष्मी स्वरूपाची पूजा करून घेते. त्यानंतर श्रीयंत्राला हळदी कुंकू लावून श्रीयंत्राची पूजा करून घेतली. लक्ष्मी स्तवन बोलून घेतलं. इथं माझ्याकडे सोन्याचं एक झुंबर, म्हणजे कानातलं नसतं का आपलं, ते होतं. ते माझ्या लग्नातलं आहे, तर ते ठेवलं. त्याला हळदी कुंकू. आणि हे बघा हे गुलाबाचं मस्त फूल. आणि आता हे बघा हे फूल घेत होते मी, तर माझा हात पुरत नव्हता. का बरं, तर समर्थ इथे ना मांडीवर येऊन बसला. त्याला ना एक सवय लागलेली, जेव्हा मी काय करते माहिती आहे का, आपलं स्वामी सारामृत पारायण करते ना, तर तेव्हा त्याला घेऊन बसते मांडीवर. म्हणजे भरपूर असतं ना, तर कधी कधी मांडीवर त्याला घेते, तर त्याला ना सवय लागली. जेव्हा मी पुस्तक हातात घेतले की तो बरोबर मांडीवर येऊन बसतो, असा करत होता तो. तर चला इथं मी आता देवी आईला वस्त्र घालून देते. त्याचं तर चालणारच आहे कौरव बी. तर देवी आईला बसते, इथं वस्त्र घालून देते. आणि छोटं झालं जरा, माझ्या लक्षात नाही आलं की आपण मोठं बनवायला पाहिजे होतं. आणि गावाकडं तर मस्त कापसाचे इतकं मोठे मोठे वस्त्र बनवते. मला ना भरपूर वस्त्र बनवायचे, आदती वस्त्र, वाती वगैरे. पण आता इकडं कापूसच भेटत नाही, तर काय करणार ना. त्यानंतर म्हटलं चला इकडच्या देवीला ना नैवेद्य देऊन देते, कारण की इकडची पूजा आपली झाली होती. आणि वरदलक्ष्मीची कथा ना म्हणतात गुगलवर आहे, पण मी इतकी सर्च केली मला भेटलीच नाही. पण मग साधी सोपी आपली पूजा झाली माझी इथं. आणि इकडं वैभवलक्ष्मीची पूजा झाली. त्यानंतर आता मी ना व्रत वाचून झाला माझा. त्यानंतर ना व्रताची कहाणी वाचून झाल्याच्या नंतर लगेच मग मी आरती करून घेतली गणपती बाप्पाची आणि लक्ष्मी मातेची. आता देवांना आरती वगैरे देऊन घेते. इकडच्या देवाला बी नैवेद्य दाखवून घेतला. आणि त्यानंतर तरी बी ना थोडी जागेची अडचण आहे मला, तरी बी पूजा मस्त अशी व्यवस्थित होऊन जाते. आणि आज ना लक्ष्मी व्रतामुळं ना वरदलक्ष्मीचं बी व्रत केलं ना, साईडला थोडीशी इकडून जागा झाली, तर म्हणजे अडकून गेली, तर मला स्वयंपाक करायला थोडी अडचण येत होती. पण असो, मी तरी बी शॉर्टकट्स केला स्वयंपाक. पण पूजा केली म्हणजे केली. मला जे करायचं असतं मी ते करतेच. पूजे बाबतीत ना मी माघारी घेत नसते. मला ही पूजा करायची, वरदलक्ष्मी व्रत माझ्या ना कधीचं डोक्यात होतं, ते आज मी संपूर्ण केलं आणि मला खूप बरं वाटलं. त्यानंतर हे बघा 2 वाट्यामध्ये मस्त खीर काढून घेतली इथं. आणि एक पीस ना काढून ठेवलं होतं साईडला, ते सापडा ना, तर एकच ठेवलं मी पहिले. आणि इथे मी सोयाबीन भिजू घातली. मला आता सोयाबीनची मस्त बिना कांदा लसणाची भाजी बनवायची. शुक्रवारच्या दिवशी मी कांदा लसूण खात नाही. लोक पुरा श्रावण महिन्यात पाळतात, पण मी फक्त शुक्रवारी आपला उपवास असतो त्या दिवशी पाळते. तर त्यानंतर ना इथं मस्त देवीचे मंत्र वगैरे स्तोत्र लावून दिले घरामध्ये. छान वाटतं ह्या टायमाला. आणि आता ना 2 जणीला सुवासनीला बोलवलं आहे, पण आता त्या कधी येतात काय माहीत, त्यांच्यावर आहे. म्हटलं त्यांना एकदा कसं त्यांचं दर्शन घेऊन त्यांना हळदी कुंकू बोलवून देते, म्हणजे कसं मला पुढच्या कामाला मी मोकळी होऊन जाईल. तर हे बघा इथं एक ताई आल्या. आता मी यांना हळदी कुंकू देते. आणि ह्या ताई ना आमच्या समोरच्याच आहे, तर त्या एक आणि अजून 1 जणीला बोलवलं आहे. तर आता त्या बी येतील, पण तोपर्यंत म्हटलं चला यांना देऊन देते, कारण की ना त्यांची बी गाडी आजच आलेली त्या ताईची. तर मग त्यांचं घरी थोडीशी गडबड चालू होती स्वयंपाकाची. आणि कसं आता ह्या टायमाला सगळ्यांना स्वयंपाकाची घाई असते, तर त्याच्यामुळं आपण कोणाला जास्त हे करू शकत नाही की या आताच्या आता, जेव्हा तुम्हाला जमन तेव्हा या. तर हे बघा ह्या ताई आल्या आता. तर पहिले मी यांना ना हळदी कुंकू यांची वटी भरून घेतली. आणि माझं साधं भोळं होतं, फक्त पीस आणि त्याच्यात 1 रुपयाचं नाणं ठेवलं आणि त्यांची वटी भरून घेतली. नंतर ह्या ताईला बी हळदी कुंकू देते आणि यांचं बी दर्शन घेते आणि यांना बी वटीनंतर भरते यांना, कारण की मला पीस काढायचं होतं. म्हटलं तोपर्यंत तुम्ही प्रसाद घ्या म्हटलं. आणि त्या दोघींना प्रसाद दिला आणि त्यानंतर त्या ताईची वटी भरून घेतली. त्यांना परत नमस्कार करते आणि
त्यानंतर ना 2 मुली आल्या होत्या बरं का. तसं मी एक जणीला बोलवलं होतं पण ती काही आलीच नाही. असो, भरपूर मुली, तसं काय नाही इथं. तर मग ती नाही आली तर मग अजून 2 जणी होत्या, तर मग त्यांना बोलवून घेतलं. म्हटलं कारण की म्हटलं कसं छोट्या मुलीला बी बरं राहतं जरा पोरी असली की. मला ना सवय कोणता बी उपवास असू दे, छोटे मुलं किंवा मुली आले ना तर त्यांना द्यायची, प्रसाद द्यायची सवय बघा त्यासाठी. तर मग ह्या 2 जणीला मस्त हळदी कुंकू लावून घेतलं आणि ह्या दोघींना बी नमस्कार करून घेते फक्त, आणि त्यांना बी खीर देऊन देते प्रसादाची. त्यानंतर ना आमच्या 2 वर माझ्या पुतण्या राहतात ना, अचानक लक्षात आलं अरे म्हटलं त्यांना बी बोलून घेते. पण कसं त्या घरच्या असल्यामुळं मग त्यांना म्हटलं लेट, कारण की आपण कसं बाहेरच्या आधी द्यायचं मग घरच्यांना. तर ह्या 2 जणीला बोलून घेतलं, पण यांची नेमकं झालेली होती जेवण. तर ह्या ना एकच चमचा खाल्ली, खायच नव्हत्या. मग मी म्हणे पोट भरलेलं आहे, पण मी बी जास्त फोर्स नाही केलं त्यांना, कारण की मग पोट दुखायचं भीती राहते पोरांची, लहान पोरांची. त्यांना म्हटलं थोडी खा, एक चमचा खा म्हटलं फक्त. मग त्यांनी खाल्ला. त्यानंतर ना परत एक मुलगा येऊन बसला होता. म्हटलं चल आता तुला बी प्रसाद देऊन टाकते. तर त्याला बी दिला, तो बी आमच्या कॉलनीतलाच आहे, अश्विनीचा भाऊ. तर मग त्याला प्रसाद दिला आणि त्यानंतर आता मी माझा स्वयंपाक करते. पण इथं ना पोराचा एवढा दांगून चालू होता, जोऱ्यात समर्थ ना डान्स करत होता आणि त्याला बघा कसं ओढत होती ही पोरं बाकीचे. आणि आमचा समर्थ बघा किती छोटा आहे, पण त्याला एवढे मोठे पोरं लागतात खेळायला. एवढ्या मोठ्या पोरात खेळतो तो, आणि त्याच्यापेक्षा छोटी पोरं असते ना मग त्यांना मारामाऱ्या करतो. मग मीच त्याला खेळू देत नाही त्याच्यापेक्षा छोट्या पोरामध्ये. केस धरणं हे करणं, त्याचा म्हणजे आगाऊपणा जरा सध्या खूपच वाढला आहे. तर असं पोरांना म्हणलं त्या तुम्ही लक्ष, मी स्वयंपाक करते तोपर्यंत. इथं छान मस्त असे टी व्हीला गाणे लावून दिली होती, त्यांचा डान्स चालू होता श्रद्धाचा, आणि त्याचा जोरदार मस्त खानदेशी डान्स चालू होता बघा. श्रद्धा माझी खूप मस्त भारी डान्स करते बरं का. तिला ना एक डान्स वाली ताई आहे, तिचा ना सारखा कॉल येतो मला, मेसेज येतो की हिला लावून द्या डान्स क्लास, पण माझं जमतच नाही आहे, कारण की आपण कधी सोडायचं ना तिला तिकडं त्यासाठी. तर त्यानंतर हे बघा माझ्या नंदनबाईने मला पावभाजी दिली, पण ती मला काही आज खायची नाही आहे. तर मी आजच्या दिवस आपण ना अन्न बी घ्यायचं नाही, तसं बी त्याच्यात कांदा लसूण असेल त्यासाठी बी. तर मग इथं चला मी सोयाबीनची भाजी करते. फक्त एक टमॅटो मिक्सरमधून दळून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं मिरची पावडर, काही नाही टाकलं जास्त, जिरे वगैरे, आणि मस्त तेलामध्ये तळून घेते आणि सोयाबीन टाकून देते. आणि तायांनो मी माझ्या व्हिडिओचा एंड इथंच करते. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर वरदलक्ष्मीची पूजा केली असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तुमची पूजा कशी झाली आहे. नसन केली तरी काही हरकत नाही, तुम्ही पुढच्या वर्षी करू शकता. श्रावणातल्या आपला जो दुसरा शुक्रवार असतो, पण ह्यावेळेस 3ऱ्या शुक्रवारी आली बरं का ही पूजा. तर म्हणजे ते आपला हे नाही का रक्षाबंधन, त्याच्या आधी जो शुक्रवार येतो ना त्या शुक्रवारी आपल्याला ही पूजा करायची असते. तर चला भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.